प्रास्ताविक भाषणामध्ये आदरणीय रायसिंग महाराजांनी या ठिकाणच्या अनेक कामाच्या संदर्भामध्ये उल्लेख केला। त्यामध्ये सर्वात आवर्जून त्यांचा विषय होता पिण्याच्या पाण्याचा। महाराज, आपली पाण्याची योजना जवळपास पूर्ण झालेली आहे। विहिरीला भरपूर पाणी लागलेलं आहे आणि त्या विहिरीहून आपण डायरेक्ट 3चं कनेक्शन या टाकीमध्ये सोडणार आहे। जास्तीत जास्त 1 महिन्यामध्ये या संस्थांचा राजगड गावाच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न हे काम जवळपास 90% पूर्ण झालेलं आहे। आणि सर्व इथल्या लोकांच्या आणि या संस्थांच्या आशीर्वादाने त्या विहिरीला पाणी सुद्धा भरपूर लागले। या भागामधला जो शेतकरी आहे त्यांच्या सिंचनाच्या सुविधा व्हाव्यात म्हणून अनेक वर्षापासून आम्ही प्रयत्न केले। या परिसरामध्ये जर आपण पाहिलं मोठी नदी नाही, पण ज्या ज्या ठिकाणी आपल्याला जागा सापडली त्या त्या ठिकाणी आपण धरणं बांधली। मग चिंचाण्याचं धरण असेल, जनुन्याचं धरण असेल, राजगडचं धरण पूर्ण झालं आणि आपली जी विश्वमित्र नदी बाजूला जाणारी विश्वगावावरून त्याच्यावरती सुद्धा एक धरण मंजूर झालेलं आहे। त्याचं टेंडर प्रोसेसिंग आहे, ते लवकर काम सुरू होणार। म्हणजे जेवढा काही जास्तीचा आपल्याला पाणी साठा करून शेतकऱ्याच्या शेतीला असेल, पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देता येत असेल ते देण्याचं काम या ठिकाणी आदरणीय संजीव भाऊच्या नेतृत्वाखाली तत्कालीन आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आणि आताच्या सरकारमधले उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी आपल्या सगळ्यांचं जे श्रद्धास्थान आहे की त्या पोहरादेवीमध्ये अनेक विकासाची कामं करणं आवश्यक होतं। संपूर्ण देशभरातून करोडोच्या संख्येनं भाविक वर्ग, भक्त वर्ग सेवालाल महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी त्या ठिकाणी येत असतो। आदरणीय रामराव बापूच्या दर्शनासाठी, त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी त्या ठिकाणी येत असतो। पण त्या ठिकाणी कुठल्या सुविधा नव्हत्या। अगदी वाळवंटातल्या सारखं ते ठिकाण असल्यासारखं दिसत होतं। पण आज जवळपास 1000 कोटीपेक्षा जास्त रुपयाची विकास कामं, भक्तांच्या सोयी सुविधा, नंगारा भवन असेल, असे अनेक मोठमोठ्या वास्तू त्या ठिकाणी उभ्या राहत आहेत। आणि खऱ्या अर्थानं आपल्या या युती सरकारच्या माध्यमातून आपलं जे पोहरादेवी की ज्याला बंजारा समाजाची काशी म्हटलं जातं, आज आपल्या समाजामधले अनेक धर्माचे लोक त्या ठिकाणी जातात। फक्त बंजारा समाज जातो असं नाही, अनेक धर्मीय, हिंदू धर्मीय लोकांचं ते अतिशय महत्त्वाचं श्रद्धास्थान आहे। त्याच्या विकासाची कामं होत असताना ज्या राजगडला सुद्धा रायसिंग महाराजांना माहीत आहे की मी आमदार असताना आणि नंतर खासदार झाल्यानंतर आणि मी खासदार असताना, आमचे रायमुलकर आमदार असताना या परिसरामध्ये सर्व बंजारा समाजाच्या धार्मिक स्थळाचा विकास करण्याचं काम केलं। मग आपलं हे राजगडचं जयराम महाराज संस्थान असेल, टेंभुरखेड संस्थान असेल, आपल्या मोहण्याचं भानुदास महाराज आपले मोहण्याचे ते संस्थान असेल, आपणही त्या ठिकाणी जातात। अनेक मोठमोठी कामं, सभा मंडप आपण त्या ठिकाणी तयार करून दिलेले आहेत भक्तांच्या सुविधेसाठी। अजूनही बरीचशी कामं या ठिकाणी करायची। आता संजीव भाऊने सांगितलं की या संस्थांचा, महाराजला मी मागे बोललो होतो की आपल्याजवळ थोडी जागेची अडचण आहे, पण या कमी जागेमध्ये जर स्वतः आर्किटेक्टला बोलावून जर त्याचं थोडं व्यवस्थित प्लॅनिंग केलं की कुठल्या ठिकाणी कुठल्या वास्तू कशा उभ्या करायच्या आणि या ठिकाणी येणाऱ्या भक्त लोकांना सुद्धा अडचण होणार नाही, उलट या ठिकाणी आल्यानंतर त्यांना राहण्याची सुविधा या ठिकाणी होईल। स्वच्छतागृह बांधल्या गेली पाहिजे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आता झालेलीच आहे जवळपास। या सगळ्या गोष्टी या ठिकाणी करण्याची आवश्यकता। आजही या ठिकाणी बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत। रायसिंग महाराजाला अतिशय कुटुंबिक त्यांचे आणि माझे जवळपास गेल्या 30-35 वर्षापासूनचे संबंध आहे। महाराज मेहकरला आले तर मला भेटल्याशिवाय जात नाही आणि मी इकडे आलो तर इथून भेटून किंवा त्यांचा कुठलाही कार्यक्रम मी कधी मागच्या काळात मी टाळलेला नाही। अगदी त्या दिवशी एक प्रसंग सांगतो की माझ्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला। मी त्या गाडीमध्ये नव्हतो, मी नागपूरला उतरलो, तिथून मी दिल्लीला गेलो, पण रिकामी गाडी येत असताना ड्रायव्हरतून ॲक्सिडेंट झाला आणि महाराजाला जसं माहीत झालं, महाराजाला काही माहीत नव्हतं मी गाडीमध्ये आहे की नाही, आणि फोन लावला आणि महाराजाला अगदी रडू आलं त्या फोनवर बोलताना। म्हणजे इतके घनिष्ठ रक्ताच्या नात्यासारखे संबंध
अनेक वर्षापासून त्यांनीही जपलेले आहे, जोपासलेले आहेत आणि आमच्याकडून सुद्धा मी जपण्याचे प्रयत्न करतो. बांधवांनो, आपल्या लोकांचे खूप उपकार आमच्यावर की आतापर्यंत जे काही सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये आम्हाला मान सन्मान देण्याचं काम अगदी भरभरून कुटुंबातल्या एका मुलासारखं तुम्ही आमच्यावर प्रेम केले. अनेक तांड्यामध्ये मी ज्यावेळेस आम्ही फिरायचो तर तिथल्या आपल्या माता भगिनी सुद्धा बाहेर बसलेल्या असल्या तर तिथून मला म्हणायचं की आपणार मनक्याचं म्हणजे कुटुंबातला मुलगा म्हणून या समाजानं सातत्यानं आमच्यावर प्रेम केलं आणि आम्ही सुद्धा त्यांच्या ज्या ज्या मागण्या असतील, ज्या ज्या अडचणी असतील, अगदी प्राधान्यक्रम देऊन करण्याचा प्रयत्न कसोशीनं आम्ही करत आलो. अजूनही अनेक समस्या आहेत, त्या काही कधी संपत नसतात, त्याही सोडवण्यासाठी तुम्ही जरूर आम्हाला सांगा. आम्ही सर्व मिळून त्या सोडवण्याचा मनापासून प्रयत्न करू. आज एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी आहे. मलाही अकोल्याला जायचं आहे आणि संजू भाऊला मुंबईला पोहोचायचं आहे, त्यामुळं मी आपला जास्त वेळ घेत नाही. आज परत एकदा मकर संक्रांतीच्या आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो की येणारं पुढचं वर्ष तुम्हा सगळ्यांना सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जाऊ असं सेवालाल चरणी प्रार्थना करतो. आणि संजीव भाऊनी जो सांगितलं की केंद्र सरकारकडे पोरादेवीचा जो प्रसादालयाचा प्रस्ताव पाठवलेला आहे, संजीव भाऊ मला त्याची माहिती द्या. स्वतः आम्ही जातीनं त्याच्यामध्ये लक्ष घालून स्वतः तिथल्या संबंधित मंत्र्याकडे, आता मी सुद्धा केंद्रातला मंत्री आहे त्यामुळं कुठल्याही मंत्र्याकडे मी सहज जाऊ शकतो, काम करून घेऊ शकतो. फक्त मला त्याची माहिती द्या की त्यासाठी सुद्धा जास्तीत जास्त केंद्र सरकारचा निधी आपल्या पोरादेवी, आपल्या काशी आपण ज्याला मानतो एक मोठं तीर्थक्षेत्र म्हणून ज्याची मान्यता संपूर्ण देशामध्ये आहे, त्या ठिकाणी ह्या गोष्टी होण्याची अत्यंत गरज आहे आणि त्या झाल्या पाहिजेत या मताचा मी आहे. निश्चित त्यासाठी सुद्धा मी मनापासून प्रयत्न करीन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.